नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नीता गद्रे यांच्या महानगर या कथासंग्रहातली कथा, आणि कथेचं नाव आहे सूनमुख. रात्रीची वेळ. घरात सगळी झोपलेली. सासूबाई आणि आबा केव्हा झोपी गेले होते. सासूबाई रोज झोप येण्यासाठी एक आयुर्वेदिक गोळी घेतात, त्यामुळे त्यांना लगेच आणि अगदी गाढ झोप लागते. आबा रात्री बराच वेळ वाचत बसलेले असतात. काही टिपणं काढत असतात. या वयातही ते तत्वज्ञानावर, गीतेतल्या कर्मयोगावर, कर्मविपाक सिद्धांतावर व्याख्यानं द्यायला जातात. व्याख्यानं ऐकायला लोकांची खूप गर्दी होते. श्रोते प्रश्न विचारतात. सर्वांना ते समाधानकारक उत्तरं देतात. लोक त्यांना विद्वान वक्ते, वेदांचे व्यासंगी म्हणून ओळखतात. आत्ताच आपला अभ्यास संपवून आबाही झोपले होते. दिवाकरलाही झोप लागली होती. अरुंधतीही खरं तर झोपली होती, पण फोनची रिंग वाजली आणि त्या आवाजानं ती जागी झाली. हळू पावलांनी पटकन ती फोन जवळ गेली. कोणाचा फोन असेल इतक्या रात्री? अरुंधतीने रिसिव्हर उचलला आणि म्हणाली, हॅलो. हॅलो. हॅलो आई. आई, कशी आहेस ग आई? पलीकडे विनीत होता. त्याचा आवाज किंचित कापरा, टेन्स वाटत होता. मी मी ठीक आहे रे. इतक्या रात्री का फोन केलास बेटा? ऐक ऐक, तुला काही होत नाहीये ना? खूप काम पडत असेल ना घरात? एकटीला करावं लागतं ना सगळं. कुणीच मदतीला नाही. झेपतंय ना सगळं? अरे हो बेटा, माझी काळजी करू नकोस. बाबा आहेत ना. मी मजेत आहे. मजेत तर नक्कीच नाहीयेस आई तू. तू कसा आहेस सोन्या? तू मजेत आहेस ना? गुलबहार कशी आहे? दोघे सुखात आहात ना? इतक्या रात्री फोन का केलास रे बाळा? सगळं खुशाल तर आहे ना? विनीत पलीकडनं काही बोललाच नाही. अरुंधतीला आसपासचे गर्दीचे, लोकल्सच्या धडधडीचे आवाज फोनवर ऐकू येत होते. तू कुठून बोलतोयस विनीत? रेल्वे स्टेशनवरून. कुठे चाललाय का तुम्ही दोघं? नाही, मी एकटाच आहे. मी इतक्या रात्री काय करतोयस रेल्वे स्टेशनवर? आई, आई, तुझी खूप आठवण घेतेय ग. तुला भेटावंसं वाटतंय आई. आई. विनीतचा एक हुंदका तिला ऐकू आला आणि त्याचा फोन बंद झाला. तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. सहजच समोरच्या घड्याळाकडे तिचं लक्ष गेलं. रात्रीचे 12 वाजले होते. इतक्या रात्री विनीत स्टेशनवर काय करत असेल? अरुंधतीने अंधारातच डायरी शोधली आणि त्याचा मोबाईल नंबर शोधून काढला. फ्लॅटच्या बाल्कनीत ती गेली आणि तिने तो नंबर प्रेस केला. पलीकडनं संदेश आला, हा नंबर अस्तित्वात नाही. तिला काय करावं समजेना. इतक्या रात्री काहीच करता येण्याजोगं नव्हतं. पुन्हा एकदा विनीतच फोन करेल अशी अरुंधतीला आशा वाटली. रात्रभर त्याच्या फोनची वाट बघत ती अंथरुणावर तळमळत पडून राहिली. दिवाकर गाढ झोपला होता. त्याला काहीच कळलं नव्हतं. ती नेहमीप्रमाणे पहाटे अंथरुणातनं उठली. तारवटलेल्या डोळ्यांनी, थकलेल्या शरीराने आणि मरगळलेल्या मनाने तिने रोजची कामं सुरू केली. ब्रेकफास्टच्या टेबलवर आबांनी तिला विचारलं, अरुंधती, रात्री फोन वाजला का ग?
मला रिंग ऐकल्यासारखी वाटली. हो. कुणाचा होता? रॉंग नंबर होता. फोन सायलेंट करून ठेवत जा रात्री. दिवसभर खूप काम पडतं तुला. रात्री तरी नीट शांत झोप मिळाली पाहिजे ना. हो, ती म्हणाली आणि मग तिने पटपट स्वयंपाक केला. दिवाकरचा पोळी भाजीचा डबा तयार केला. दिवाकर स्वतःचा आवरत असताना अरुंधती त्यांच्या खोलीत गेली. बोलावं की न बोलावं असा विचार करत ती म्हणाली, काल रात्री जो फोन आला होता तो विनीतचा होता. इतक्या रात्री? दिवाकरनी आश्चर्याने विचारलं. हो, त्याचाच होता. काय म्हणत काय होता? ती बाया होती का बरोबर? खूप डिस्टर्ब होता. रेल्वे स्टेशनवर होता. पण कुठेच जायचं नव्हतं त्याला. बरोबर गुलबहार नव्हती. रडत होता. हुंदका ऐकला. मी सांगतो तुला आरू, काहीतरी लोचा झालेला असणार. आपण म्हणतो ग, पण असल्या बायकांना शेवटी आपल्या वळणावरच जातात. ती गेली असेल पुन्हा बारमध्ये नाचायला आणि हा बसला असेल रडत. तो तुझ्या वळणावर गेलाय आरू. सेंटिमेंटल, हळवा. व्यवहारीपणा अजिबात नाहीये त्याच्याकडे. विचारच करत नाही, एकदम काहीतरी करूनच टाकतो. तो कुठे राहतो ठाऊक आहे? पत्ता आहे त्याचा? मी त्याला भेटून येते. माझ्याकडे कुठनं पत्ता असणार? सगळे संबंधच तुटले म्हटल्यावर तो कुठे राहतो, काय करतो, याची कोण कशाला चौकशी करतोय? हे बघ, तू आता शांत हो. जेवून घे, आवर आणि कामावर जा. तिथे रमलीस की डोक्यातले विचार जातील. मी बघतो, ऑफिसात वेळ मिळाला तर चौकशी करतो. दिवाकरनं तिला जवळ घेतलं, थोपटलं. मुंबईतले नवरा बायको एकमेकांना जितपत वेळ देऊ शकतील तेवढा वेळ देऊन दिवाकर ऑफिसची बॅग घेऊन गेला सुद्धा. मग रोजच्याप्रमाणे सासूबाई रामाच्या देवळात गेल्या, आबा लायब्ररीत गेले. आता ते एकदम दुपारच्या जेवणालाच घरी येणार होते. ती आता एकटीच उरली. तिला चैन पडेना. विनीतच्या काळजीनं ती अस्वस्थ झाली. तिची शाळेची वेळ झाली होती. तिने ठरवलं आणि मुख्याध्यापक बाईंना फोन केला. आज एक महत्वाचं काम निघालंय. मला शाळेत येता येणार नाही. उद्या आली की रजेचा अर्ज देईन. आज प्लीज अलाव मी टू टेक लिव्ह. हेडबाईंनी काय काम आहे, तुम्ही नीट आहात ना, अशा चौकशा केल्या आणि मग रजा मंजूर केली. विनीतचं लग्न झाल्यापासून अशा छुप्या चौकशांना ऊत आला होता. ते सगळ्या घरालाच आता त्याची सवय झाली होती. काय म्हणतायत नवीन सुनबाई? लग्नाला बोलवलं नाही तुम्ही? मराठी येतं का हो तिला? मग काय सुनबाईंचा संक्रांत सण, हळदी कुंकू, मंगळागौर करणार आहात ना? मंगळसूत्र घालते का ती? अगं बाई, दिवाळसण नाही वाटतं. एकदा सुद्धा आलेली दिसली नाही हो तुमच्या घरात. काय मग आपल्यासारखी साडी नेसते का त्यांचा ड्रेस? असे कितीतरी प्रश्न विचारले जायचे, कधी प्रत्यक्ष तर कधी आडून. त्या प्रश्नांचा तिला आणि सासूबाईंना त्रास व्हायचा. दिवाकरला आणि आबांना फारसं कोणी काही विचारायचं नाही. विनीतनी मी गुलबहारशी लग्न करणार आहे असं प्रथमच सांगितलं ते तिला, दिवाकरला नाही. ते लग्नाचं ऐकून तिला खूप धक्का बसला. आपला इतक्या चांगल्या संस्कारात वाढलेला मुलगा आणि लग्न करतोय ते डान्स बारमध्ये नाचणाऱ्या मुलीशी. याची आणि तिची ओळख कशी झाली? एवढा सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगा तिच्या नादी लागलाच कसा? आणि आपल्याला कळलं कसं नाही ते? विनीत नोकरीला लागला तेव्हा केवढा आनंद झाला होता घरच्या सगळ्यांना. घरचे सगळेच जण त्याच्या सेटलमेंटची वाट बघत होते.
त्याच्या लग्नाची स्वप्न बघत होते. सून कशी हवी? ब्राह्मण, सुंदर, गोरी, शिकलेली, नोकरी करणारी पण घरचंही बघणारी. गाणारी असेल तर उत्तमच, पण बाहेर गाण्याचे कार्यक्रम करणारी नको. जिला आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा सगळे नातेवाईक आहेत अशा भरल्या घरातली मुलगी हवी. पण विनीत लग्नाची टाळाटाळ करत होता. अरुंधतीला विनीतनी जेव्हा गुलबहारबद्दल सांगितलं तेव्हा तिला त्याच्या वागणुकीत झालेल्या बदलाचा अर्थ कळला होता. मित्राकडे जातो असं सांगून तो रात्र बाहेर असायचा. नोकरीला लागल्यानंतरही बरेचदा रात्री उशिरा घरी परत यायचा. घरी फारसे पैसे द्यायचा नाही, अर्थात त्यांनी पैसे द्यायची आवश्यकताही नव्हती म्हणा. या सगळ्याकडे तिने तेव्हा दुर्लक्ष केलं, कारण तिचा आपण केलेल्या संस्कारांवर विश्वास होता. तो वाईट, चुकीचं वागणार नाही याची तिला खात्री होती. तो खरं तर वाईट वागत नव्हताच. मित्रांबरोबर तो एकदा गंमत म्हणून डिस्को थेकला गेला, तर ते त्याने आल्यावर आईला सांगितलं सुद्धा. मनातून धास्तावत पण वरकरणी नॉर्मल स्वरात अरुंधती म्हणाली होती, कसं वाटलं तिथलं वातावरण? सिनेमात बघतो तसंच असेल. मुंबईचं नाईट लाईफ कसं असतं ते गंमत म्हणून बघितलंस ना एकदा? आता बास झालं हा. पुन्हा पुन्हा कशाला तू तिकडे जायला बसलायस म्हणा. चल फ्रेश हो, खाऊन घे. पण विनीत एकदाच तिथे जाऊन थांबला नव्हता. नंतर तो डान्सबारमध्ये जायला लागला. डान्सबारमध्ये नाचणारी गुलबहार त्याला पाहता क्षणी आवडली होती. इतर मुलींकडे त्यांनी कधी पाहिलंही नाही. फक्त गुलबहार भोवती त्याची नजर घुटमळत राहायची. तो तिच्यावरच पैसे उधळायचा. तिचा चेहरा त्याला खूप निष्पाप वाटला. तिच्या डोळ्यात त्याला कारुण्य दिसलं. वाटलं ही स्वतःहून इथे आलेली नाही, हिची फसवणूक झालेली असावी, हिला जबरदस्तीनं इथे आणलंय. नाचायची तर इतकं सुंदर की नजर तिच्यावरनं ढळू नये. गुलबहारलाही विनीत आवडला. बारमध्ये येणाऱ्या इतरांसारखा नसलेला, सभ्य, सुसंस्कृत, साधा. तिच्याकडे वासनेनं नव्हे तर प्रेमानं पाहणारा. विनीतनं एक दिवस तिला दुपारी 4 वाजता अंधेरी स्टेशनच्या बाहेर बोलवलं. गुल नटून थटून आले. मग दोघे एका हॉटेलात गेले. दोघांनी थोडंफार खाल्लं. खाऊन झाल्यावर गुलनी शांतपणे विचारलं, सेठ, अब कहाँ जाना है? इसी होटल में रूम बुक किया है क्या? विनीतचा चेहरा विवर्ण झाला. तो सटपटला. व्यथित स्वरात म्हणाला, गुल, कुठल्याही रूमवर जायचं नाहीये. मला लग्न करावं असं वाटतंय तुझ्याशी. प्रपोज करने के लिए बुलाया है तुमको, रूम पर ले जाने के लिए नहीं. लग्न करशील माझ्याशी? मी आवडतो तुला, आय नो. देखो साहब, मुझ जैसी लड़की से शादी करना अच्छी बात नहीं है. अरे कितने लोगों के साथ सोई हूं मैं, बच्चा भी गिरा चुकी हूं. मी अच्छी लड़की ना है. मेरी माँ धंदा करती थी, मी डांस बारला नाच करते, तुम्ही बघता. बहुत साल हुए हम बिहार से बंबई आलोय पेट के वास्ते. बचपन से मैंने बुरे लोगों को ही देखा है. मेरी माँ अब धंधा नहीं करती, सिर्फ देसाई साहब उसके लिए कभी कभी आता है. अम्मी मालाड में अलग रहती है, पर माझ्या कमाईचा खाते. मी अच्छी मुलगी नाही. माफ करना, मी लगीन नहीं करनार तुम्हारे साथ. रूम पर नहीं जाना है तो मुझे छोड़ दो. ती उठली. विनीतनी तिचा हात पकडला. बैठ गुलबहार, ठीक से सोच. कितीतरी मुली आहेत डान्स बारमध्ये. त्या फार वाईट आयुष्य जगतायत. तूही आत्तापर्यंत तसंच जगत आलीस.
त्यातून बाहेर पडायची संधी मिळतीये तुला. ये मौका छोड़ना नहीं. आगे चलकर अच्छी जिंदगी मिलेगी तुझे. मेरे साथ चल. देख, अच्छे मौके बार बार नहीं आते. विनीतनी खूप वेळ मनवल्यानंतर गुलबहारला ते पटलं, ती तयार झाली. पण गुलला आपल्या स्वतःच्या घरात डायरेक्ट आणण्याचं धाडस विनीतमध्ये नव्हतं. त्यांनी ठरवलं आपल्या लग्नाबद्दल फक्त आईलाच सांगायचं. पुढं आईच हे बाबांना सांगू शकते. आजी आजोबांची यावर काय प्रतिक्रिया होईल याची तर त्याला कल्पनाच करवत नव्हती. अरुंधतीला विनीतनी जे सांगितलं ते ऐकून ती बधीर झाली होती. तिने धैर्य एकवटून दिवाकरला, सासूबाई, आबांना विनीतच्या लग्नाबद्दल सांगितलं होतं. घरातली प्रतिक्रिया अपेक्षित होती. कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली या नालायक मुलांनी, आबा गरजले. सासूबाईंनी संतापून घर डोक्यावर घेतलं. दिवाकरला खूप शर्मिंद झाल्यासारखं वाटलं. अरुंधतीला तर ते सगळं एक दुःस्वप्नच वाटत होतं. त्यावेळी विनीत त्याच घरात राहत होता. पण एक अरुंधती सोडली तर कोणीच त्याच्याशी बोलत नव्हतं. घरात स्मशान शांतता पसरलेली होती. सासूबाईंनी संकट टाळावं म्हणून रामाची मूर्ती पाण्यात घातली आणि संकट निवारण स्तोत्राचं सतत पारायण सुरू केलं. विनीत काय समजायचं ते समजला. या घरात गुलबहार मिसफिट होती. तिला इथे कोणी स्वीकारणार नव्हतं. तिचं इथे स्वागतही होणार नव्हतं. आपली बॅग उचलून विनीत घर सोडून निघून गेला. एक अरुंधती सोडली तर कोणीच त्याला अडवलं नाही. तो गेला आणि त्या दिवसापासून त्याची काहीही खबरबात नव्हती. बऱ्याच दिवसांनी त्याच्या मित्राकडनं, रोहितकडून त्यांना कळलं की त्यांनी गुलबहारशी लग्न केलंय. कांदिवलीला कुठेतरी भाड्याच्या फ्लॅटमध्ये तो राहतोय. बस इतकंच. तो सुखात आहे का दुःखात हेही त्यांना माहिती नव्हतं. त्याच्याकडून कसलीच बातमी कळली नव्हती. प्रत्येकजण आपापल्या उद्योगात मग्न झाल्याचं परस्परांना दाखवत जगत होते. वरून सगळं शांत होतं, पण आतल्या आत प्रत्येकजण खिन्न होता. तशात काल रात्रीचा तो फोन. अरुंधतीने निश्चय केला, विनीतला भेटायचं, कसंही करायचं, पण त्याला भेटायचं. तिचं लेकरू होतं ना ते. तिच्यातली आई आता स्वस्थ बसणार नव्हती. त्याचा पत्ता तिला शोधून काढायचा होता. शाळेत येणार नसल्याचं तिने कळवलं होतंच. तिने विनीतच्या ऑफिसात फोन केला. तो नंबर होता तिच्याकडे. नंबर लागला. रिसेप्शनिस्ट म्हणाली, हॅलो एल्मा एन्फोटेक. मी अरुंधती भिडे बोलतेय, विनीत भिडेज मदर. येस मॅम, कॅन आय हेल्प यू? प्लीज कनेक्ट मी टू विनीत. Oh, now Vineet is not with us, ma'am. He has left. ही बातमी तिला नवीन होती. Can you tell me about his new job? No idea, ma'am. Please connect me to Rohit. Oh, sure. रोहित फोनवर आला. रोहित, मी विनीतची आई बोलतेय रे. बोला आंटी. विनीत कहाँ है? अरे आंटी, उसने तो जॉब चेंज किया ना, पर उसके बारे में आई डोंट नो आंटी. रोहित, तुला त्याचा ॲड्रेस माहिती आहे का रे? येस आंटी, कांदिवली ईस्ट 1/12 703 गार्डन व्ह्यू अपार्टमेंट, MG रोड. थैंक्स रोहित. तुम गए हो कभी उसके घर? आंटी, उसने बुलाया था मगर मैं जा नहीं सका. नाउ नो कॉन्टैक्ट विथ हिम. सो आंटी, आप कैसी है? ठीक हूं. कभी आना हमारे घर. श्योर आंटी. तिने फोन ठेवला. साडी नीट केली. मंगळसूत्र कुंकू चाचपलं, केस नीट केले आणि ती निघाली. संध्याकाळी थोडी उशिरा घरी येईन अशी चिठ्ठी तिने सासूबाईंसाठी डायनिंग टेबलवर ठेवली. लोकलमधनं कांदिवली स्टेशनला जाईपर्यंत तिच्या डोक्यात विचारांचा कल्लोळ माजला होता. अनेक विचार डोक्यात घोळवत आणि फक्त तोंडानं गणपती अथर्व शीर्ष पुटपुटत ती कांदिवलीला उतरली.
तिथून त्याने रिक्षावाल्याला विनीतचा पत्ता सांगितला. रिक्षा गार्डन व्ह्यूला पोचली. अरुंधतीनं विनीतचा फ्लॅट शोधला आणि थरथरत्या बोटांनी तिने डोअरबेल दाबली. दार उघडलं गेलं. दारात एक प्रौढ बाई उभी होती. कपाळावर एक जखम होती, त्यावर तिने पट्टी बांधली होती. केस अधूनमधून पांढरे, तोंडात पान, नाकात मोठी चमकी, कानात झुमके. तिने विचारलं, कौन है आप? क्या चाहिए आपको? मैं विनीत की मां हूं. विनीत है घर में? तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती चकित झाली. दारातून बाजूला होती आदमीनं म्हणाली, आइए जी आइए, बैठिए. पहली बार आप आई है इस गरीब खाने में. अरे कितनी सुंदर है आप, जैसे माता सरस्वती की मूर्त. अरुंधती तिने दाखवलेल्या कॉटवर बसली. घर नीटनेटकं दिसत होतं. भिंतीवर खूप साऱ्या देवांच्या तसबिरी होत्या. भिंतीला लागून एका गादीवर 2 मुलं झोपली होती. विनीत कुठे आहे? त्याला बोलवा. माझी विनीत नाही आहे घर में. काही संदेशा आहे का? त्याच्यासाठी मी सांगेन. वो कब आएगा? उससे मिले बिना मैं नहीं जाऊंगी. बसा बसा माझी. अरे गुल, जरा बाहर आ. देख कौन आए हैं. और बेटा पाणी लाना आते समय. अरुंधतीनं उत्सुकतेनं आतल्या खोलीच्या दाराच्या दिशेनं बघितलं. ती गुलबहारला पहिल्यांदा बघणार होती. इतक्या विचित्र परिस्थितीत ती सुनमुख पाहणार होती. गुल दारात आली. तिच्या हातात पाण्याचा ग्लास होता. अंगावर भडक रंगाचा एक पंजाबी ड्रेस होता. त्यावर झिरझिरी तोडणी. कानात खांद्यापर्यंत लोंबणारे झुमके, कमरेला छल्ला, कपाळावर नक्षीदार बिंदी, नाकात सुंकलं. मंगळसूत्र होतं, पण फॅशनेबल आणि पोटापर्यंत लोंबकळणारं. चेहऱ्यावर शिळा मेकअप, ओठाला गडद लिपस्टिक, कपाळावर कापलेल्या केसांच्या वर्तुळाकार बटा. बाकी केस मोकळे सोडलेले. डोळे रडून रडून सुजलेले, चेहरा कोमेजलेला. ही आपली सून. ही विनीतची बायको. मगाशी बाई म्हणाली, ये विनीत साहब की मां है, प्रणाम कर बेटा. चेहऱ्यावरचं आश्चर्य मुळीच न लपवता गुल पुढे झाली. हातातला ग्लास तिने टिपॉयवर ठेवला. उजवा हात मुजरा केल्याप्रमाणे हलवत तिने आपल्या कपाळावर टेकवला. ती हसली. हसल्यावर आणखीन छान दिसली. दात सरळ आणि चांगले होते, पण पान खाऊन रंगले होते. खूप सुंदर होती ती दिसायला, विलक्षण बांधेसूद. विनीतला ती आवडली यात आश्चर्य नव्हतंच. अरुंधतीनं अधीरतेनं विचारलं, गुल, अगं विनीत कुठे आहे? मला त्याला भेटायचंय. ती बाईच म्हणाली, सच्ची गोष्ट सांगायची तर वे कहाँ है हमें मालूम नहीं. अरुंधती म्हणाली, गुलबहार, मला तुझ्या एकटीशी काही बोलायचंय. या बाई आत गेल्या तर चालेल? ती माझी आम्मी आहे. कल शाम को आई है. ती मालाडला राहते. उनके सामने ही बोलना. चालेल, बोला तो. मला सांग, विनीत कुठे आहे? गुलची आई पुढे झाली आणि म्हणाली, मैं बताती हूं माझी. कल रात ला वो गए ना, तो अभी तक नहीं लौटे. सब मेरी गलती है. मुझको यहां आना ही नहीं चाहिए था. आम्ही मालाडला रहते थे. गुलच्या लग्नाच्या आधी एक खोली होती. मैं, गुल और ये 2 बच्चे रहते थे. अब गुल शादी के बाद इधर कांदिवली में आई. हम तीनों वहीं रहते थे. देसाई साहब 2 दिन से बार बार मालाड में मेरी खोली पर आ रहे थे.
माझा आणि या 2 मुलांचा खर्च ते मधून देतात. मैं उनकी भूख कभी कभी मिटाती हूं. माफ करना गंदी बात माझी, पण त्यांना खरी आवडते ती गुलबहार. पण गुलबहार को देसाई साहब पसंद नहीं. हमारी पसंद को कौन पूछता है ना. धंधे के वास्ते किसी के भी साथ जाना पड़ता है. देसाई साहब गुलबहार साठी 2 दिन हुए पागल हुए हैं. भगवान का नाम लेकर बताती हूं, गुल ने शादी के बाद कभी भी वैसी गलती नहीं की है. खुद को संभाला आहे उसने. मी सांगितलं देसाई साहेबांना गुलची शादी झाली आता, तिचा नवरा चांगला माणूस आहे, पण ऐकलं नाही त्यांनी. काल दुपारी माझ्या खोलीवर आला. मला आणि या 2 मुलांना त्याच्या गाडीत टाकून इधर गुल के घर आया. खूप दारू प्यायला होता. काल संध्याकाळी यहां आके बहुत तमाशा किया. विनीत साहब घर में थे. देसाई साहब गुल का हाथ पकड़ के उसे जबरदस्ती ले जाने लगे. मैं बीच में गई तो मुझे ढकेल दिया. गिर गई मैं, चोट लगी यहां. विनीत साहेबांना मारामारीची सवय नाही. देसाई साहब भारी पडले त्यांना. उसी में देसाई साहब ने और एक बात बता दी. या दोन्ही पोरांकडे बोट दाखवून ते म्हणाले, ही पोरं गुलबहारचीच आहेत. ही गोष्ट मी विनीत साहेबांपासून लपवली होती माझी. अभी गुल खुश है, घर बार में मगन हो गई है, इसलिए मीच या मुलांना सांभाळत होते. ये बच्चे गुल के ही आहे. ही मुलं कोणापासून झाली, त्यांचे बाप कोण, हे गुलला नाही सांगता येणार. और इसमें इन बच्चों का क्या कसूर है ना. पण हे सगळं देसाई साहेबांनी विनीत साहेबांना सांगितलं. विनीत साहब को शौक हुआ माझी. विनीत साहब रोते रोते घर से चले गए. उनके जाने के बाद मैंने वॉचमैन को बुलाया और देसाई साहब को हकाल दिया. माफी असावी माझी. एका देव माणसाला आमच्यामुळे त्रास झाला. गुलची मुलं हमने छुपाई उनसे, हमने फसवलं त्यांना. काल रात्रीपासून अन्नाचा कण नाही आमच्या पोटात. आम्ही सारख्या रडतोय, त्यांची वाट बघतोय. कहां हो गए वो. तमाशा देखा सब बिल्डिंग वालों ने, बहुत बुरा हुआ माझी. अरुंधती सुन्न झाली होती. गुलबहारला 2 अनवरस मुलं होती. देसाईसारखं गिऱ्हाईक अजूनही तिच्याकडे यायची हिंमत दाखवत होतं. आपण तिचा नवरा असून सुद्धा तिचं रक्षण करू शकत नाही हे लागलं असणार विनीतच्या मनाला, आणि म्हणूनच हुंदका फुटला असणार त्याचा. कदाचित त्याला पश्चात्ताप होत असेल गुलशी लग्न केल्याचा. तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय सर्वस्वी त्याचा होता. आपल्या सर्वांचा विरोध पत्करून त्याने तिच्याशी लग्न केलं होतं. जिच्यावर प्रेम होतं ती कशीही असली तरी तिच्याशी लग्न करायचं धाडस दाखवलं होतं त्याने. कदाचित तरुण वयातला एका पतितेचा उद्धार करण्याचा आदर्शवादाचा कैफही असेल मनात. त्याची लढाई तो एकाकीपणानं लढत होता आणि त्यात हारला होता तो. त्या पराभवाच्या त्या क्षणी त्याला जवळचं कोणीतरी हवं होतं, आणि ते कोणीतरी होतं त्याची आई अरुंधती. तिलाच फोन केला होता ना त्याने. अरुंधती भानावर आली. ती गुलला म्हणाली, त्याचा मोबाईल नंबर दे मला, मी फोन करते. बहुत ट्राय किया माझी, बहुत ट्राय किया, स्विच ऑफ आहे. मग तिघीही बधीर होऊन बसून राहिल्या. आता संध्याकाळ झाली होती. लवकरच रात्र होणार होती. अरुंधतीला घरी परत जाणं भाग होतं. आपण विनीतकडे आलोय हे तिने घरी कोणालाही सांगितलं नव्हतं. अरुंधतीने थोडा विचार केला. दिवाकरला फोन लावला. सगळी हकीकत त्याला थोडक्यात सांगितली. विनीतच्या फ्लॅटचा पत्ता सांगितला आणि ऑफिसमधनं त्याला तिकडेच बोलावून घेतलं. घरीही सासूबाईंना थोडं उशिरा येतेय, आल्यावर सगळं सांगते असं तिने कळवून टाकलं.
विनीतच्या काळजीनं पोखरलं जाणारं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न अरुंधती करत होती आणि आणि अचानक दारात तिला विनीत दिसला. थकलेला, दमलेला, केस विस्कटलेले, डोळे जागरणानं तारवटलेले. त्याला बघताच त्या तिघी उठून उभ्या राहिल्या. गुलची मुलं आता जागी झाली होती, तीही उठून उभी राहिली. अरुंधती दरवाजापाशी गेली. आपल्या आईला समोर बघून विनीतचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. आईला मिठी मारून तो ढसढसून रडायला लागला. एखाद्या आदर्श मध्यमवर्गीय पांढरपेशा घरातल्या मुलासारखा थोडाफार भरकटून विनीत पुन्हा आपल्या घरी आला होता. सज्जन, शहाणा, समंजस, साधा, सरळ मुलगा. अरुंधतीनं त्याला जवळ घेतलं, त्याच्या केसातनं हात फिरवला, त्याच्या कपाळाचा मुका घेतला, त्याला शांत केलं, नीट कॉटवर बसवलं. त्याचा हात हातात घेत अरुंधती म्हणाली, काल रात्री इथे काय घडलंय ते कळलंय मला. राजा, अरे असं पराभूत व्हायचं नसतं. जेव्हा तू गुलशी लग्न करायचं ठरवलंस ना, तेव्हाच काल घडलं तसं काहीतरी कधीतरी घडू शकेल हे तू गृहीत धरायला हवं होतंस ना. 2 टोकावरच्या संस्कारातले तुम्ही दोघं एकत्र आलात. जमवून घेणं पराकोटीचं अवघड आहे. असे क्षण यायचेच. पण डोकं शांत ठेवायचं, धीरानं वागायचं. गुलचीही काही चूक नाहीये, तिच्या आईचीही चूक नाहीये. आपल्या मुलीच्या सुखासाठी तिने तिला 2 मुलं आहेत हे लपवून ठेवलं. तिच्यासारख्या परिस्थितीतली बाई एवढं खोटं बोलणारच ना. ट्राय टू अंडरस्टँड. आणि मग गुलच्या आईकडे वळून अरुंधती म्हणाली, अम्मीजी, मी गुलबहारला आणि विनीतला घेऊन आमच्या घरी जातीये. यापुढे ते दोघं आमच्याबरोबर एकत्र राहतील. गुलच्या या 2 मुलांना तुम्ही एखाद्या चांगल्या बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवा, त्याचा खर्च आम्ही करू. तुम्ही आणि गुलची मुलं गुलला अधूनमधून भेटायला येऊ शकता. गुलच्या या मुलांना बाप म्हणून विनीतचं नाव लावायला हरकत नाही. तेव्हा आता घरी जायचंय विनीत, तयारी कर. पण बाबा, आजी, आजोबा, बाबा निश्चित समजावून घेतील. आजी आजोबांना होईल सवय. गुलबहारला आपल्या घराची, आपल्या संस्कारांची सवय करून घ्यावी लागेल. गुल, तुझी तयारी आहे? आसू भरल्या डोळ्यांनी गुल अरुंधतीच्या मिठीत शिरली आणि म्हणाली, अरे दुनिया में इतने अच्छे लोग भी होते हैं. माजी, मैं बहुत गंदी हूं माजी. आप विनीत की दूसरी शादी कीजिए. मुझे रहने दीजिए मेरी दुनिया में. मैं उसके लायक नहीं. तिला थोपटत अरुंधती म्हणाली, असं नाही बोलायचं. हे बघ गुल, कुठलाच माणूस जन्मतः वाईट नसतो. परिस्थिती, परिसर, त्याचा भोवताल त्याला घडवत असतो. तुला विनीतने एका वेगळ्याच भोवतालातून उचलून आणलं आणि त्याच्या भोवतालामध्ये तुला ठोकून बसवायचा प्रयत्न केला. जुळवून घेताना तुझीही दमछाक झाली. चला आता आपल्या घरी चला. कालपासनं रडतीयस. खराब झालाय तुझा मेकअप आणि लिपस्टिक सुद्धा. चेहरा स्वच्छ धुवून टाक. इतकी सुंदर आहेस, मेकअपची गरजच नाहीये तुला. माझ्यासारखी नीट साडी नेस, नीट वेणी घाल. यापुढे साधं राहायचं. तुला माहितीये, लग्नात नाव बदलतात. तुझं गुलबहार नाव असं डसून राहिलंय ना तुला लहानपणापासनं, तेच बदलूया. तुझं नाव ठेवूया विद्या. विद्या भिडे. विद्या, दुर्दैवानं तुला स्त्रीचं एकच नातं माहितीये. स्त्रीची इतरही नाती कळतील तुला. तू सून आहेस, नातसून आहेस,
कुणाची तरी वहिनी, काकू, मामी, जाऊ अशी कितीतरी आहेस तू. अशा नात्यांमुळे स्त्री समृद्ध होते. नुसती एवढी नाती इतकीच स्त्रीची ओळख नसते, तर ती शिक्षिका असते, ऑफिसर असते, इंजिनियर असते, डॉक्टर असते, वैमानिक असते, राज्यकर्ती देखील असते. आयुष्य सन्मानानं जगण्याचे कितीतरी मार्ग तिच्यापुढे खुले असतात. एक बॅडपॅच आला होता तुमच्या दोघांच्या आयुष्यात. पूर्ण आयुष्याचा आवाका लक्षात घेतला तर अगदी लहानसा काळ. विसरून जा सगळं वाईट साईट. जस्ट फॉरगेट. प्रेम केलंय दोघांनी ते निभवूनही न्या. चल 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 बॅग भर, आता निघायचंच. खरं तर हे सगळं आधीच घडायला हवं होतं. एनिवे चल. अरुंधतीचं बोलणं विद्याला थोडं थोडं कळत होतं, थोडं कळत नव्हतं, पण ऐकताना खूप चांगलं वाटत होतं. विद्या बॅग भरायला वळली आणि अरुंधतीला दारात दिवाकर दिसला. नमस्कारासाठी खाली वाकलेल्या विनीतला दिवाकर दोन्ही हातांना धरून उठवत होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात एक छान कथा सुनमुख या नावाची, जी कथा लिहिली आहे नीता गद्रे यांनी. माझी खात्री आहे कथा तुम्हाला नक्की आवडली असेल, त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट जरूर कळवा. आणि ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअरही करा. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.